नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जावळी प्रकरणातील सविस्तर भाग हे समजून घेत आहोत. यामध्ये पहिल्या भागात आपण जावळी प्रकरणातील अनेकांचा हस्तक्षेप आणि त्याला अनुसरून राजकारण पाहिले. आता दुसऱ्या भागात आपण जावळी प्रकरणातील प्रत्यक्षात झालेली लढाई व त्याचे स्वरूप हे सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इसवी सन 1656 नंतर जावळीचे प्रकरण पुन्हा रंगले. राजांना त्यांचे चुकलेले हिशेब यावेळी दुरुस्त करून घ्यावे लागले. राजांनीच कृष्णाजी मोरेची चंद्रराव पदावर स्थापना केली व अफजल खान जेव्हा ही व्यवस्था मोडू लागला तेव्हा राजकारण करून त्यांनी या चंद्ररावाला वाचवले होते. परंतु काही काळाने चंद्रराव हे सर्व विसरला. तो उन्मत्त झाला. राजांच्या मुलकात ढवळाढवळ करू लागला, मनमानी कारभार करू लागला. राजांच्या मुलकातल्या गुन्हेगारांना तो आश्रय देऊ लागला. राजाने 4 समजुतीच्या गोष्टी सांगून पाहिल्या. प्रकरण गोडीत मिटावे म्हणून प्रयत्न केले. राजांना मोरे आपल्या बाजूला राहावेसे फार वाटत होते, म्हणून लष्करी हालचाल ते सतत टाळत होते. परंतु चंद्ररावाची बुद्धीच फिरली. तक्रारी राजांकडे येऊ लागल्या. राजांचा प्रांत हा जावळीला लागूनच होता. राजांनी काही गोष्टी सांगून पाहिल्या, परंतु चंद्रराव ऐकायला तयार नव्हता. आता राजांना काही कारवाई करणे भाग होते. त्यांनी चंद्ररावाला निरोप धाडला. तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्ही, आम्हा श्री शंभूंनी राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न मानावे. आमचे नोकर होऊन आपला मुकरत पाहून आमराह साखरी करावी. नाहीतर बदफैल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. चंद्ररावाला फारच कडक तंबी राजांनी दिली. परंतु चंद्रराव स्वतःला व त्याच्या जावळीला अजिंक्य समजत होता. आदिलशहाच्या पाठिंब्याचाही त्याला विश्वास होता. राजे तर आदिलशहाचे शत्रू, म्हणून चंद्ररावाने राजांनाच उलटा जबाब पाठविला. तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफद राजा आपली घरी म्हटल्यावरी कोण मानतो? येता जावली जाता गोवली, पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तरी उद्या येणार तर आजच यावे. आम्ही कोकणचे राजा असून आमचा राजा श्री महाबळेश्वर त्याच्या कृपेने राज्य करीतो. आम्हास श्रीची कृपेने पातशहाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले. आम्ही दायमदारी दरपिढी राज्य जावळीची करीतो. तुम्ही आम्हासी खटपट कराल तर स्पष्ट आणखी वरकड मजगूर तुम्हास आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जा. चंद्ररावाच्या या जबाबाने राजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अत्यंत कडक भाषेत त्यांनी शेवटचा संदेश चंद्ररावाला दिला. जावळी खाली करून, राजे न म्हणून, मोर्चेल दूर करून, हात रुमाले बांधून बेटीस येऊन हुजरूची काहीच चाकरी करणे, इतक्यावरी बदफैली केल्या मारले जात. यावर मगरू चंद्रराव राजानं कळवतो. दारू गोळी मजबूत आहे, काही बेजबाबदार निवड समर्थ असतो. जावळी प्रांताचे महत्त्व राजांना पुरते ठाऊक होते. हा प्रांत स्वराज्यातच हवा हे त्यांनी ठरवले होते. चंद्ररावाने ही पायरी गाठल्यानंतर राजांनी सरळ जावळीवर स्वारी केली. चंद्रराव व मोरारबाजी देशपांडे यांनी जावळी लढवायचा प्रयत्न केला, पण त्यांचा पूर्ण पराभव झाला. चंद्रराव कुटुंबासह पळाला व रायगडावर गेला. पुढे पुरंदर युद्धात पराक्रम गाजवणारा वीर मोरारबाजी व त्याचे भाऊ त्रिंबकजी, शंकराजी राजांकडे आले. चतुर्बेटावर हनुमंतराव मोरे होता, तो मारला गेला. प्रतापराव मोरे पळाला, तो थेट विजापूरला. राजांनी चतुर्बेटावर संभाजी कावजीला पाठवले, तर जोर खोऱ्यावर रघुनाथ पल्ला सबनीस आणला. यावेळी राजांबरोबर सूर्यराव काकडे, जेदे, बांदल व शिळमळकर होते. हे खुद्द जावळीवर चालून गेले. मोऱ्यांचा कारभारी बाळाजीराव कैद झाला. याचे डोळे काढण्यात आले. जावळीची सुभेदारी कृष्णाजी व मुजुमदारी वीरोराम यांना देण्यात आली. राजांनी जावळीला राहून वतनांचे जुने तंटे सोडवले. नवी सैन्य भरती केली. मोऱ्यांचे सैन्य उत्तम होते. यातले अनेक कसलेले वीर राजांना मिळाले. मोऱ्यांचे काही नातेवाईक राजांनी पुढे पुरंदर तोफा ओतायच्या कामावर नेमले. चंद्ररावाने रायगड काही दिवस लढवला. एप्रिल महिन्यात रायगडही राजांनी घेतला. चंद्ररावाचा हा गड पुढे राजांचा राजधानीचा गड झाला. चंद्रराव कैद झाला. त्याने काही फितुरी करायचाही प्रयत्न केला. परिणामी राजांनी याला व याच्या कुटुंबातील अनेकांना आसमान दाखवले. मित्रांनो, महाबळेश्वराच्या पश्चिमेस बोरपे डोंगर राजांचा फारच पसंत आला. राजांनी मोरोपंतांना येथे किल्ले बांधायची आज्ञा केली. नव्या किल्ल्याला नाव दिले प्रतापगड.
अगदी मनासारखा गड बांधून तयार झाला. अज्ञानदासांनी लिहिले होते, राजगड हा राजियाचा, प्रतापगड हा जिजाऊचा, जिजाबाईंना प्रतापगड हा फार आवडे. जावळीचा प्रांत हा अतिशय दुर्गम व अरण्याचा. कोयना नदी मधोमध वाहते. या नदीला मिळणाऱ्या मोठमोठ्या पाणलोटांनी व डोंगरवळींनी हा भाग दुर्गम. या प्रांतात जांभूळ, जोर, शिवतर व कांदाट ही खोरी येतात. पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळा घाट, हातलोट घाट व कातळखिंड हे घाट आणि चंद्रगड, रायगड, मकरंदगड, कांगोरी, सोनगड व चांबारगड हे किल्ले येतात. अशा या प्रांतात प्रतापगड बांधून राजांनी स्वतःसाठी जणू अभेद्य लंकाच तयार केली होती. मोरोपंतांनी मोठ्या धडाडीने 2 वर्षात किल्ला बांधूनही तयार केला होता. जावळी म्हणजे जयवल्ली. शिवकाळात जावळी पार या प्रांतात आजच्यापेक्षाही खूप जास्त वस्ती होती. घाटावरची मुख्य नाकी म्हणून या ठिकाणी व्यापारी उलाढाले होते. जावळीतील ही भौगोलिक स्थिती पाहता पुढे अफजलखानाशी सामना करताना जावळीवरील ही मोहीम किती उपयुक्त ठरली हे लक्षात येईल. जावळीच्या रंगमंचावर रंगलेल्या या नाट्यातील दुसऱ्या अंकावर अखेर पडदा पडला आणि ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी सहज जिंकली. बाकी मित्रांनो, तुम्हाला जर जावळी प्रकरणातील हा दुसरा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय शिवराय, धन्यवाद.